महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीचा विचार करून महिलांसाठी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महिला कामगार असलेली वैशाली अँड रोहन ग्रुपच्या माध्यमातून स्थापन केलेल्या VRO ग्रुपचे संचालक प्रसिद्ध पत्रकार रोहन भेंडे आणि सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या वैशाली पाटील यांच्या संकल्पनेतील पहिल्या मिनरल वॉटर प्लांटचे उद्घाटन माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे तसेच सामाजिक कार्यकर्ते मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले यांच्या हस्ते कोलाड येथे नुकतेच संपन्न झाले। आज आम्ही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं सगळीकडे शुगर फॅक्टऱ्या, इथेनॉल, साखरेचं सगळ्या गुळाच्या फॅक्टऱ्या, पण हा जो कन्सेप्ट आहे हा एक वेगळा कन्सेप्ट आहे। काल जर बघितलं की या ठिकाणी कुंडलिका नदीचं पाणी मला वाटतंय बिस्लराइज करून काल प्यायला दिलं। मी पूर्ण तुमच्या माहितीसाठी सांगतो, पूर्ण देश फिरलेलो आहे, पण एवढं चविष्ट पाणी मी भारतात कुठेही पाहिलेलं नाही। राज्यातील पहिली महिला कामगार असलेली कंपनी कोलाड रोहा येथे सुरू झाली असून या कंपनीच्या उद्घाटनाप्रसंगी 3 दिवसीय संपन्न झालेल्या कार्यक्रमाला भव्य श्री राधाकृष्ण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या प्रसंगी परिसरातील प्रमुख मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। वारकरी दिंड्या, पताका आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता। याप्रसंगी हरिपाठ, हरिकीर्तन आणि होम पूजा करण्यात आली होती। यावेळी परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता VRO ग्रुपचे कार्य मोलाचे असून सामाजिक जबाबदारी स्वीकारत रोहन भेंडे आणि वैशाली पाटील यांनी या कंपनीची मुहूर्तमेढ केली असून महिलांकरिता केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी आमदार अदिती तटकरे यांनी व्यासपीठावरून बोलताना केले। बऱ्याचशा वेळेला घरातल्या अनेक जबाबदाऱ्या आपण करत असतो। सकाळी 6 वाजल्यापासून उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपण सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या करतो, पण जेव्हा आपल्या स्वतःच्या हातात एखादा प्रोजेक्ट दिला जातो त्यावेळेला ती जी भावना आहे ती वेगळी असते। आपल्याला प्रत्येक घरामध्ये आपण आपलं घर सांभाळतो त्यावेळेला पत्नी म्हणून आपल्याला ओळखलं जातं, आई म्हणून ओळखलं जातं, सून म्हणून ओळखलं जातं, बहीण म्हणून ओळखलं जातं, काकी, मावशी, सगळ्या नात्याने आपल्याला ओळखलं जातं। पण एखाद्या प्रोजेक्ट मध्ये ज्या वेळेला आपल्याला काम करायला मिळतं, आपल्या हाताला सुद्धा काम मिळतं, एक उद्योजिका म्हणून आपल्याला टॅग मिळणं हे आपल्या आयुष्यातील सुद्धा एक सुवर्ण क्षण असतो। तर VRO ग्रुपच्या माध्यमातून उभारलेल्या या प्रकल्पामुळे महिलांच्या आर्थिक उन्नतीत मोठ्या प्रमाणात भर पडेल आणि त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने आर्थिक नियोजनातून पूर्ण होईल। त्यामुळे मी पूर्णपणे VRO ग्रुपच्या प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करेल। मी VRO ग्रुपच्या सोबत कायम असेल, असे प्रतिपादन मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले यांनी यावेळी केले। मी या सगळ्यांच्या ठिकाणी मी पूर्णपणे वचन देतो तुम्हाला की याचं जे अर्थसहाय्य लागेल ते आम्ही मुंबई बँक ही पालक बँक असल्या कारणानं महाराष्ट्रात सगळीवर कर्ज दिलेली आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या बँका, सोसायटीज या त्याला एडिकेट प्रकारे मेंबर आहेत। म्हणून रोहनला मी आता जाहीर करतो, मी बोलणं झालेलं आहे माझं JP पारसिक बँकेची, उद्यापासूनच किंवा परवा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडे फाईल सबमिट करा। चेअरमन साहेबांशी माझं बोलणं झालंय, हे तुम्हाला 100% इथं अर्थसहाय्य करतील आणि ह्या संस्थेला कुठल्याही पद्धतीचा एक पैसा देखील कमी पडणार नाही, त्याची जबाबदारी माझी राहील। 3 दिवसीय चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने गावकरी, वारकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा। ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करायला विसरू नका।